हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज महाराजांच्या कृपेनं आज आपण आपल्याला साधक तत्वांविषयी जी माहिती गुरु महाराज देत आहेत ती अमूल्य आहे. आपण बोलतो आहोत ते पुनर्जन्माविषयी. अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच गहन असा हा विषय. खरंच अनेक जन्म आहेत का? हा प्रश्न खरंच गहन आहे. पण स्वतःलाच एकदा विचारून बघा की खरंच पुनर्जन्म आहे, पुन्हा जन्म घ्यायचाय? आणि एकीकडे असं उत्तर द्या की नाही नाही, काही पुनर्जन्म नाही, काही नाही, देह ठेवला की सगळं संपतं. विचार सुद्धा किती भयानक आहे बघा. देह ठेवला की सगळं संपतं हा विचारच एकदाच करून बघा. असं वाटेल आपण यंत्र आहोत, असं वाटेल आपण मशीन आहोत. बंद पडली की फेकून द्यायची, यूज अँड थ्रो. पण खरोखरीच इतकं साधं सोपं आहे का? खरोखरीच जर असा विचार केला की आपल्याला पुन्हा जन्मच नाही, आत्मा वगैरे काही नाही, सब झूट, किती भयानक विचार आहे बघा. देह ठेवल्यानंतर पण त्या आत्म्याचं शाश्वत अस्तित्व ही सगळ्यात मोठी शाश्वती प्रत्येक मनुष्याच्या मनात आहे. मृत्यू जरी भेटला तरी मृत्यूनंतर पण आत्मा शाश्वत आहे आणि आत्मा आहे म्हणून पुढला प्रवास आहेच, ही शाश्वती खूप मोठी आहे. जर असा विचार आला की आत्माच नाही तर सगळंच मग मग काय वाटेल तसं या जन्मात जगायचं. देह ठेवला की सगळं अस्तित्वच संपून गेलं, मशीनच संपलं, मशीन बंद पडलं, फेकून दिलं, संपला विषय. पण असं नाही, निश्चितच नाही. कारण अनुभव अनेक जन्मांचे, अनुभव गुरुदेवांचे, अनुभव दत्त संप्रदायाचे, हे सगळं निरंतर एक गोष्ट निश्चित शाश्वतपणे सांगतात की नाही नाही, आत्मा अस्तित्वात आहे. आणि आत्मा अस्तित्वात आहे म्हणून पुन्हा जन्म आहे. पुन्हा जन्म आहे म्हणजे पूर्वी पण जन्म झाल्याची, पूर्वी पण कधीतरी जन्माला आल्याची शाश्वती निश्चितच आहे. आणि ही शाश्वती हा सगळ्यात मोठा आधार आहे आपल्या जीवन विश्वाचा. या एकाच आधारावरती आपण सातत्यानं प्रबळ होत चालत असतो की जे जे कर्म इथे आचरणात आणू त्या त्या कर्मानुरूप पुन्हा पुढं वागणूक मिळणार आहे, त्या त्या कर्मानुरूप पुढची वाटचाल आहे. जरी प्रश्न अनुत्तरित असले, जरी हे सगळे प्रश्न गहन असले, जरी याचा पुरावा देणं कुणालाही शक्य नसलं, तरी प्रत्येकच गोष्टीचा पुरावा देताच येतो असं नाही. या अखिल ब्रह्मांडात नांदत असताना अनेक वैज्ञानिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. म्हणजे पृथ्वी त्या सूर्याभोवती अलगद तरंगते आहे, स्वतःभोवती फिरते आहे, सूर्याभोवती फिरते. विज्ञानानं सांगितलं, सायंटिफिकली प्रूव्ह केलं गेलं. पण डोळ्यांनी सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी तुमची पायाखालची तुम्ही पाहिली आहे का? नाही. कोणीतरी दुर्बिणीतून दाखवली, चित्र दाखवलं, व्हिडिओ क्लिप दाखवली, असं काही खरं नाही. खरं एवढंच मला म्हणायचं की स्वतः तुम्ही ज्या पृथ्वीवरती वास्तव्याला आहात ती पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि ते अधांतरी तरंगते आहे. हे जरी विज्ञानानं सिद्ध केलेलं असलं तरी ती तरंगणारी पृथ्वी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिली आहे का? नाही. पण तुम्ही मान्य केलंय की असं आहे. तसंच या आत्म्याच्या संदर्भात आहे. दाखवून देता येणार नाही, पण आत्म्याचं अस्तित्व नाकारताही येणार नाही. याचे अनेक दाखले देता येतील, पुरावे देता येणार नाहीत. गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आजही आपल्याशी बोलतात, संवाद साधतात, सांगतात काय करावं काय नको, कसं चालावं कुठं चालावं याविषयी मार्गदर्शन करतात. म्हणजे गुरुतत्वाचंही अस्तित्व आहे आणि आत्मतत्वाचंही अस्तित्व आहे.
गुरुतत्व आहे, आत्मतत्व आहे, म्हणूनच परमात्म तत्व पण आहेच, ज्याला नकारता येणार नाही. इथं सिद्धांत नाहीत, विचार नाहीत, पण अनेक युगांच्या अनुभवातनं मनुष्य हा धर्म हे सगळं शिकत आलेला आहे. आणि केवळ हिंदू धर्मातच नव्हे, तर जगातल्या कित्येक धर्मांमध्ये आत्म्याचं अस्तित्व हे स्वीकारलेलंच आहे. आत्म्याचं अस्तित्व नाकारलेलं नाहीच. कुठलाच धर्म आत्म्याचंही अस्तित्व नाकारत नाही आणि परमात्म्याचंही अस्तित्व नाकारत नाही. आत्मा पण आहे, परमात्मा पण आहे. आत्म्याला ज्यानं त्यानं आपल्या स्वतःप्रमाणे नाव देऊन घेतलं आणि परमात्म्यालाही स्वतःच नाव देऊन घेतलं. पुन्हा प्रश्न त्याच मूळ पदावरती येऊन थांबतो, की मग मागल्या जन्मी आम्ही कोण होतो? कुणी का असेना होतात. याच्या आधी किती जन्म झाले? अरे काय गणित आहे का मांडायला? की इथं आला, असा आला, या नक्षत्रावर जन्माला आला म्हणजे इतके जन्म झाले, तितके झाले, हा अनुभव. असं काही नाही. काही गोष्टी सृष्टीनं मनुष्यापासनं वेगळ्याच ठेवलेल्या आहेत आणि त्या मनुष्याला कधी कळूच नाहीयेत अशी योजना केलेली आहे. कारण काही गोष्टी मनुष्याला जर कळायला लागल्या तर त्याला शांतपणे, प्रशांतपणे जगताच येणार नाही. किती सुंदर रचना या सृष्टीची परमेश्वरानं करून ठेवलेली आहे बघा. किती सुंदर रचना केलेली आहे. कुणालाच तुमचा मृत्यू कधी आहे माहिती नाही. आपण आज जाणार, आता कोविड मध्ये जाणार की नंतर जाणार, किती वर्ष थांबणार कोणालाच माहिती नाही. आणि जर माहिती झालं तर या जगण्याची मजाच संपून जाईल. मग ज्या दिवशी मृत्यू ज्या वेळेला ठरलेला असेल, मनुष्य फक्त त्या मृत्यूच्या क्षणाची वाट बघत बसेल आणि त्याचं जगणंच हरवून जाईल. आणि म्हणून सृष्टीनं अत्यंत सुंदर अशी रचना केलेली आहे की मनुष्य प्राण्याला त्याचा मृत्यू मात्र कळू शकत नाही. योगी महात्म्यांना देह कधी ठेवायचा हे त्यांनी ठरवायचं असतं, इथपर्यंत योग्य आहे, पण मृत्यू सांगितला जात नाही. आणि हा सृष्टीचा जो जो काय नियम मनुष्य प्राण्याला सृष्टीनं लावून दिलेला आहे त्याचं उल्लंघन कधीही करायचं नाही असं गुरु महाराज नेहमीच सांगतात. आणि म्हणूनच या पुनर्जन्माविषयी काही महत्वाचे सिद्धांत, काही महत्वाचे विचार, काही महत्वाच्या विचारधारा. सगळ्यात पहिलं भगवान विष्णू. दशावतारांबद्दल सांगताना भगवान विष्णूनं सगळ्यात पहिल्यांदा घेतला मत्स्य अवतार, मासा झाला पाण्यातला. मग कूर्म अवतार, कासव झाला, जो पाण्यातही राहत होता आणि पृथ्वीवरही राहत होता. मग पाण्यातून बाहेर आला ते चिखलात राहणारा वराह झाला. असा तिसरा वराह अवतार. डेव्हलपमेंट आहे एक एक आत्म्याची बघा, की बेसिक मासा, मग त्याच्यापेक्षा कासव, मग कासवापेक्षा बुद्धिमान पुढे वराह, वराहापेक्षा बुद्धिमान जे पशुचं मस्तक मनुष्याचा देह, असा नरसिंहाचा अवतार. नरसिंहाचा अवतार झाल्यानंतर बटू वामनाचा अवतार, बटू वामनानंतर परशुराम, मग राम, मग श्रीकृष्ण, आठवा तो श्रीकृष्ण. गंमत बघा, भगवान विष्णूंना अवतार घ्यावे लागले म्हणजे भगवान विष्णूंना जन्म घ्यावाच लागला. त्यांनीच मासा म्हणून जन्म घेतला, कासव म्हणून जन्म घेतला, वराह म्हणून जन्म घेतला, नरसिंह म्हणून, वामन म्हणून, परशुराम म्हणून, राम म्हणून, कृष्ण म्हणून जन्माला आले. याचा अर्थ जरी भगवंत आहे म्हणून अवतार असा शब्द वापरला तरी हे नारायणाचे, भगवान विष्णूचे वेगवेगळे जन्मच होते. आणि वेगवेगळे जन्म होते म्हणजे पुनर्जन्म हा जर भगवंताला लागू झाला तर तो आपल्यालाही लागू होतो. आणि एक आत्मा, या सृष्टीनं रचना कशी केलेली आहे बघा, की अगदी खालचा स्तरातला प्राणी. आता प्राण्यांचे स्तर कसे, तर कमी कमी बुद्धिमत्तेपासून हळूहळू वाढत 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 कुशाग्र बुद्धिमत्तेपर्यंत असं मनुष्याचा प्रवास होत जातो.
मनुष्य जन्म घेत असताना, आज मी थोडंसं हळू सांगतोय कारण हे अत्यंत महत्वाचं आहे, मनात रुजायला पाहिजे, कळायला पाहिजे, समजायला पाहिजे, म्हणून आपण थोडंसं हळू जातो आहोत. अगदी मायक्रो ऑर्गॅनिझम, कधीतरी बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, व्हायरस नव्हे, व्हायरस त्याच्याही आधीची अवस्था, व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस, मोल्ड्स, प्रोटोझोआज, एक पेशीय प्राण्यापासून ते अनेक पेशियांपर्यंत, मग त्यातनं हळूहळू माशासारखे, अगदी मासा, बेडूक, साप असा छोटासा बुद्धी असलेला प्राणी, त्यानंतर बुद्धीचा विकास होत होत मासाचा जसा कासव झाला, मग वराह झाला, मग नरसिंह झाला, अशी एक 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 आत्म्यालाही प्रचंड अनुभवांच्या शृंखलेतून जावं लागतं. इतके सगळे देह प्राप्त करत 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 पोचल्यानंतर मग कुठे मनुष्य देह प्राप्त होतो. आणि म्हणून नेहमी लक्षात असू द्या की केवढा हा महत्वाचा मनुष्य देह आहे. अरे सहजासहजी मनुष्याचा देह मिळत नाही, सहजासहजी मनुष्याची बुद्धी मिळत नाही, पुन्हा मिळेलच याची पण शाश्वती नाही. आणि म्हणून एकदा मनुष्य जन्म मिळाला की तो पुन्हा सार्थकी लागणं, आणि मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्या मनुष्य जन्माचं सार्थक करताना, त्या जन्मात जगत असताना साधना करणं, हा सगळ्यात महत्वाचा भाग येतो या आत्मतत्वाच्या प्रवासाचा. हे सगळं आपण कशासाठी बोलतो आहोत? अनेक जन्म, पूर्वजन्म, हे एवढ्यासाठी की बाबांनो, अरे आत्मा किती पुरातन आहे असं जर म्हणालात तर मी म्हणेन की पृथ्वी जेव्हा निर्माण झाली तेव्हाच हा आत्माही अस्तित्वात आला. कितीतरी प्रकारच्या योनींमधनं जात जात, कितीतरी गर्भावासाचा काळ काढत हा आत्मा पुन्हा पुन्हा जन्माला येत राहिला. कधी मासा झाला, कधी बेडूक झाला, कधी साप झाला, कधी कुत्रा, कधी मांजर, कधी वाघ झाला, कधी गाय, कधी बैल, कधी म्हैस झाला, कधी उंट, जिराफ, हत्ती झाला, कधी मनुष्य झाला, अरे कधीतरी बॅक्टेरिया झाला, फंगस झाला, मोल्ड झाला, एक पेशीय झाला, अनेक पेशीय झाला, मेंदू असलेला झाला, मेंदूचा विकास होत गेलेला झाला, आणि इतका सगळा विचित्र विचित्र हजारो लाखो वर्षांचा प्रवास करत करत तो आत्मा विकासाला पोचला आणि त्याला मनुष्य देह धारण करण्याची ताकद निर्माण झाली. केवढं मोठं भाग्य, केवढा मोठा प्रवास, किती जन्मांची साधना. जन्म जन्म म्हणजे साधना आहे. कारण जन्म घेतला की त्या त्या प्राण्याच्या स्वरूपामधली ती ती विहित कर्म आचरता आचरता जे जे कर्म आपोआप घडत गेले, त्या कर्मांचा विस्तार करत करत त्या आत्म्याचाही विस्तार होत गेला. आत्मा आला कसा? तर अगदी निर्बुद्ध अवस्थेपासनं बुद्धिमान अशा मनुष्यावस्थेपर्यंत आला. म्हणजे अज्ञानाकडनं ज्ञानाकडे त्याचा प्रवास सुरू झाला. आणि म्हणून मनुष्य देह मिळाल्यानंतरच सगळ्यात महत्वाचं कर्म काही असेल तर ती म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठीची धडपड. जर ज्ञानप्राप्तीसाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी धडपडच केली नाही तर कदाचित असे जन्म व्यर्थ जातील. पण बाबांनो, म्हणून पुन्हा पुन्हा मनुष्याचाच जन्म मिळेल. आता काय मरून जाऊयात, पुन्हा मनुष्य होऊ, पुन्हा काम करू, पुन्हा मनुष्य होऊ, याची शाश्वती मात्र नाही. पुन्हा मनुष्य देह ठेवल्यानंतर पुन्हा कुत्रा मांजर होणं पण शक्य आहे, पुन्हा अधोगती पण शक्य आहे, पुन्हा ऊर्ध्वगती पण शक्य आहे, हे विसरू नका. आणि म्हणून साधना ही झालीच पाहिजे याचाही विसर करू देऊ नका. आरंभ मृत्यूपासून करू. मृत्यू कळला की मृत्यू नंतर काय काय घडतं आणि पुन्हा जन्म कसा होतो. मृत्यू हा प्रत्येक जीवाच्या कर्म वाटचालीचा शेवटचा टप्पा म्हणजे मृत्यू. प्रत्येकच जीव हा अत्यंत मौलिक अनुभव घेण्यासाठी जन्माला येत असतो. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय की अनेक प्राण्यांचे जन्म घेऊन मोठ्या मुश्किलीनं हा मनुष्याचा देह प्राप्त होतो,
आणि मग तुम्ही म्हणाल, अहो काही आत्मे गर्भपाताने मारून टाकले जातात, गर्भातच मरतात. हे आत्मे केवळ काही काळ गर्भवास अनुभवण्यासाठी येत असतात. ते जन्मालाही येत नाही. काही आत्मे देह धारण करतात, 9 महिन्याचा गर्भवास सहन करतात, जन्म होतो आणि मृत्यूला भेटतात. जन्म घेण्यापुरताच अनुभव घेण्यासाठी ते आलेले असतात. काहींना बालपण अनुभवायचं असतं, काहींना तरुणपण, काहींना मॅच्युरिटी अनुभवायची असते, तर काहींना वार्धक्य, म्हातारपण, काहींना जर्जरावस्था. आणि जे अनुभवण्यासाठी तुमच्या जन्माची योजना झालेली असते तेवढ्यासाठीच तुम्ही जन्माला येत असता. तुम्ही कधी यायचंय आणि कधी जायचंय हे सृष्टीनं ठरवलेलं आहे. जन्माला घातलं की तुम्हाला स्टेजवरती या कर्तृत्वाच्या पाठवून दिलं जातं आणि या कर्तृत्वाच्या स्टेजवरती आल्यानंतर तिथं जो काय ड्रामा करायचा तो मात्र तुम्हाला करायचा असतो. आणि ज्या वेळेला एक्झिटची घंटा वाजली की तुम्हाला निघून जायचं असतं. निघून गेला नाहीत तर पडदा बंद होतो. तुम्हाला तुमचं ठरवता येत नाही किती थांबायचंय ते. ठरलं ते ठरलं. जन्मही ठरला आणि जन्माला येतानाच मृत्यूही ठरला. पण दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगून केलेल्या नाहीत. वाद घालता येणार नाही. जा घालून बघा. काहीही वाद घातला आणि कसाही वाद घातला तर मृत्यू कळणार नाही. डोकं त्या परमेश्वराच्या पायावर आपटलं तरी तोही सृष्टीच्या नियमांनी बांधलेला आहे. जन्म ते मृत्यू हा मात्र तुमच्यासाठी सोडलेला आहे. आत्मा हा परमात्म तत्वाचाच भाग आहे. फक्त त्या मशालीतनं एक ज्योत बाहेर काढून सोडून दिली जाते. एक सुंदर फुलांचा द्रोण केला जातो, तो फार सुंदर सजवला जातो. त्याच्या मधोमध तूप घालून एक फुलवात ठेवली जाते. ती वात त्या परमात्म स्वरूप मशालीतूनच पेटून बाहेर निघते. त्या फुलाच्या द्रोणामध्ये ठेवली जाते आणि जीवनाच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिली जाते. जीवनाच्या वाहत्या पाण्यात सोडून दिल्यानंतर तो प्रवाह जिथे जिथे जातो, तो जीवनाचा प्रवाह जिथे जिथे जातो तिथे तिथे ती ज्योत जात राहते. त्या ज्योतीनं अंधकारामध्ये कुठं प्रकाश निर्माण करायचा, कुणाला प्रकाश द्यायचा हे जरी ठरलेलं असलं तरी ती ज्योत पेटवतानाच त्या फुलवातीच्या तळाशी त्या परमेश्वरानंच तूप घालून पाठवलेलं असतं. ते तूप जितका काळ जळणार तितका काळ ती ज्योत तेवत राहणार. ज्या क्षणी त्या फुलवातीच्या तळाशी असलेलं तूप संपलं त्या क्षणी तिनं विझायची तयारी केली. फडफड झाली, धूर झाला, ज्योत विझली. ज्योत विझल्यानंतर धूर झाला आणि काही काळ तो धुराचे लोट त्या फुलवातीतून निघून असं म्हणतात तरंगत राहिले. याचा अर्थ असा की हा आपला बेडरिडन काळ आहे. ही ज्योत पेटवली, तूप घातलं आणि त्या ज्योती शेजारी ठेवलेला अन्नाचा तुकडा उचलण्यासाठी एखाद्या बगळ्यानं त्याच्यावर झडप घालावी आणि ती फुलवात त्या द्रोणासहित पाण्यात बुडून विझून जावी. याला म्हणतात ऍक्सिडेंट, अकस्मात मृत्यू. कधीतरी जोराचे वारे यावेत आणि खटकन ती ज्योत विझून जावी, हार्ट अटॅक यावा, आपण संपून जावं. कधीतरी ती सगळ्या प्रसंगांना उत्तर देत देत तेवतच राहिलेली ज्योत तशीच लांबच्या प्रवासावर निघून जावी. अनेक वर्षांच्या जीवनाचा अनुभव घेत घेत ती पुढे तरंगत राहावी आणि तरंगता तरंगता त्या फुलवातीच्या तळाशी असलेलं तूप संपावं, जर्जरावस्था यावी, जर्जर म्हातारपण यावं आणि तूप संपलं की ती ज्योत पेटती ज्योत छोटी छोटी होत
पोत हळूच विझून जावी आणि तरी धूर येतच राहावा. त्या फुलवातीचा धूर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जीवन संपत नाही. पण तेवती ज्योत जिथं थांबते तिथं आपली बेडरिडन अवस्था येऊन जाते आणि जेव्हा तो धूरही येईनासा होतो, ती फुलवात पूर्ण शांत होऊन जाते. त्यावेळेला तिचा जळणारा दांडा पूर्ण जळून संपलेला असतो. उरत ते प्रेतवत खाली असलेलं छोटस त्या फुलवातीचं कर्पास वस्त्र म्हणजे हा देह. एखादी ज्योत पेटवून अशी पाण्यात सोडल्यानंतर ती कधी विझेल हे जसं आपल्याला सांगता येत नाही, तसा देह धारण केल्यानंतर मृत्यू आपल्याला कधी भेटेल हे पण आपल्याला सांगता येत नाही. मात्र जन्माला येतानाच ती ज्योत पेटवून पाठवतानाच परमेश्वरानं तूप घालून पाठवलंय. जर कुठला ऍक्सिडेंट झाला नाही, कुठल्या आघाताचे प्रसंग जीवनात आले नाहीत, तर ते पूर्ण तूप जितकं आहे तितकं जळत पर्यंतचा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा असतो. कधीतरी चमचाभर तूप घातलं जातं, कधी अर्धाच चमचा तूप घातलं जातं, कधी पावच चमचा, तर कधी 2-4 थेंब, कधी थेंबरच, तर कदाचित कधीतरी तो परमेश्वर त्या फुलवातीला तूप लावायलाच विसरून जातो. मग जन्म इकडे होतो, तिकडे मृत्यूची भेट होते. किती तूप घातलेलं आहे हे त्या परमेश्वरानं आधीच ठरवलेलं असतं आणि या तुपाला स्नेहाला आपला जीवन काळ म्हटलं जातं. आपण जगतो म्हणजे काय, तर विविध गोष्टींवर प्रेम करतो, स्नेह जडतो आणि तो स्नेह संपला की आपण त्या स्नेहाच्या कचाट्यातून निघतो आणि पुढे निघून जातो. एखादा मुलगा एखाद्या मुलीवरती प्रेम करत असतो, खूप जीवापाड प्रेम करतो. इतकं प्रेम, प्रेम आंधळ असतं नेहमीच, पण इतकं प्रेम करत असतो की प्रत्येक प्रसंगात ती मुलगीच आठवत असते. कुठे बाहेर गेलं की तिच्यासाठी चॉकलेट्स घेतले जातात, आणखीन कुठे गेलं की गिफ्ट्स घेतले जातात. काही पण छान दिसलं की तिच्यासाठी त्याला ते घ्यावंसं वाटत असतं. मग पैशाचं सेव्हिंग करतो, इकडून पैसे जमवतो, तिकडून पैसे जमवतो, जमव करून स्वतःसाठीही खर्च न करता तो त्या मुलीसाठी वेगवेगळे गिफ्ट्स आणत असतो. तिला कुठेतरी हॉटेलला घेऊन जातो, रेस्टॉरंटला घेऊन जातो. तिला पैसे देऊ देत नाही, तोच पैसे देत असतो आणि एक दिवस त्याला कळतं की ही दुसऱ्याच कुठल्या तरी मुलावर प्रेम करते. तसं आपल्या जीवनाचं असतं. तो स्नेह फुलवातीच्या तळाशी घालून पाठवला की खूप तो स्नेह त्या फुलवातीला इतकं जडत्व आणून टाकतो की त्या द्रोणातनं, त्या दीपातनं ती बाहेर निघण्याचा प्रयत्नच करत नाही. तो स्नेह, ते तूप, ही अटॅचमेंट असते आणि ते अटॅचमेंट घेऊन आपण त्या जीवनावर निरंतर प्रेम करत असतो. एखाद्या मुलीवर प्रेम करावं तसं खूप प्रेम करता करता एक दिवस कळतं, त्या मुलीचं वेगळ्याच कुठल्या तरी मुलाबरोबर लग्न होऊन गेलं आणि मग एक वैफल्याची अवस्था येते, वैराग्याची अवस्था येते. वैतागातून वैराग्य निर्माण होतं आणि मग खूप दुःख यातनांच्या अवस्थेतून गेल्यानंतर काळ जातो. काळ गेल्यानंतर काही काळानंतर असं लक्षात येतं की अरे, बरं झालं आपलं त्या मुलीशी लग्न झालं नाही. किती भ्रामक अवस्थेत आपण होतो. जे घडलं ते बरंच झालं आपण त्या मुलीशी लग्न केलं नाही, असं आपल्या आत्म्याचंही होतं. खूप आपला 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 म्हणून तो देह, त्या देहाशी स्नेह आणि त्या जखडलेल्या अवस्थेमध्ये आत्मा देहमय होऊन जातो. त्या मुलीचा झालेला असतो तसा. प्रेम आंधळ असतं, तसं देहपण आंधळ असतं. एकदा देह मिळाला की आपल्यालाच वाटत राहतं की आपल्याला डोळे मिळाले आहेत, आपण सृष्टीकडे बघतो आहे. या सृष्टीचं सौंदर्य, एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य आपल्याला निहाळता येतं, पण खऱ्या अर्थानं त्या आत्म्याचे डोळे मिटतात आणि म्हणून देहाला डोळे मिळतात. आत्म्याचे डोळे मिटले की आपला जन्म होतो.
देह म्हणून आपण जगत राहतो. आत्म्याचेच डोळे मिटलेले असतात तेव्हा त्याला अवतीभोवतीचं काहीही दिसत नाही. त्याला जाणवतं, दिसतं ते फक्त देहपण. स्नेह असतो तो देहपणाशी. माझा माझा म्हणून जपायचा, खूप त्याच्यावर प्रेम करायचं, आतोनात प्रेम करून मी करत ते देह पण वागवायचं. आणि ज्या दिवशी त्या देहाचा स्नेह संपून जातो, तूप संपून जातं, त्या दिवशी तो देह ठेवून द्यायचा, बाहेर पडायचं. बाहेर पडलं की आत्म्याचे डोळे उघडतात. आत्म्याचे डोळे उघडले की त्या ज्ञानाच्या दृष्टीनं त्या देहाकडे पाहिलं की असं वाटतं, अमर्याद अशा या परमेश्वरी अवस्थेला विसरून अरे काय आपण स्वतःला त्या देहामध्ये गुंतवून ठेवलेलं होतं, कोंडून घेतलेलं. पण देह ही नकाराची भावना नाही, जन्म हा नकारार्थी पण नाही, जन्म हा सकारार्थीच आहे. कारण आत्म्यानं डोळे मिटले आणि देहाचे डोळे उघडले की कर्तृत्वानं, कार्यशक्तीनं आणि देहाच्या, मेंदूच्या अनुभव सामर्थ्यानं कर्म करत करत नुसतंच तूप जळू द्यायचं नाही. नुसतंच तूप जळलं, त्या परमेश्वरानं दिव्याची ज्योत पेटवली पेटवली आणि द्रोणात घालून नदीच्या प्रवाहात सोडून दिलं. हा जीवनाचा प्रवाह आपल्याला घेऊन जातोच आहे. आपण कर्म केली तरी वाहतोच आहोत, नाही केली तरी वाहतोच आहोत. एका अंधाऱ्या कपारीमध्ये जाऊन या ज्योतीनं प्रकाश देऊन ती अंधारी कपार प्रकाशमान करायची की नुसतंच जळत राहायचं, हे आपलं आपण ठरवायचं असतं. जीवन जगता जगता, जीवन जगता जगता प्रवाहाच्या ओघात वाहता वाहता अर्थव्यवस्था, कामव्यवस्था, लोभ, प्रलोभ, सेक्स मागे फिरणं, या सगळ्या गोष्टी तर जीवनाच्या प्रवाहात आपोआपच घडत असतात. पण आपोआप जगता जगता जो साधक साधक तत्वानं जाऊन जो आहे तो स्नेह तसाच उजागर ठेवून त्या ज्योतीचा प्रकाश अंधाऱ्या कपारींना प्रकाशमान करेल, अनेकांची जीवन प्रकाशमान करेल, अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाशाचं चैतन्य घेऊन जाईल, अनेकांच्या जीवनामधला अंधार संपवून तिथं चैतन्यमय, आनंदमय, सच्चित आनंदाचा प्रवास, प्रकाश असा तेवेल. हा विचार, अशी कर्तृत्व, अशी वागणूक म्हणजे साधना. स्नेह तेवढाच आहे. काही ठिकाणी तो नुसतं प्रवाहाबरोबर वाहता वाहता दिवसाच्या उजेडात विलीन होऊन काहीही न करता संपून गेला, तर काही ठिकाणी अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशानं दैदिप्यमान कार्य करून तो स्नेह संपला. ज्या प्रवासानं दैदिप्यमान कार्य केलं त्याची साधना घडली, ज्या प्रकाशानं साधनाच केली नाही तो नुसताच प्रवाहाबरोबर जात राहिला, स्नेह संपला, स्नेह आटला, स्नेह जळून गेला, देह ठेवायची वेळ आली, फुलवातीचा खालचा भाग तसाच राहिला, वरचा दांडा जळून गेला. गम ना पछतावा. जन्म घेतला, मृत्यू आला, साधलं काहीच नाही. आणि म्हणून जगता जगता साधना करता आली पाहिजे. जगता जगता त्या फुलवातीच्या टोकावरती साठलेली काजळी आपल्याला हलकेच झटकून देता आली पाहिजे. त्या फुलवातीच्या टोकावरती जेव्हा काजळी साठते, ती काजळी घेऊनच ती ज्योत तशीच जगत राहते. पण काही जीवन ध्यानाच्या, ज्ञानाच्या चैतन्यानं प्रकाशित झालेली असतात. दीर्घ श्वसन करून गुरु महाराजांनी सांगितलेला साधनेचा मंत्र आणि त्यावर घेतलेला प्रदीर्घ श्वास, मंत्र आणि मारुत शक्ती यांच्या चैतन्यानं त्या ज्योतीच्या मध्ये साठलेली काजळी झटकून टाकण्याची ताकद ज्या ज्या देहात येते त्यांच्या जीवनाची ज्योत निर्वेद, काळा ठिपका नसलेली, अत्यंत दैदिप्यमान आणि तेजस्वी अशी दिसत राहते. मात्र जो साधनाच करत नाही, केवळ अर्थव्यवस्था, पैसा कमावणं, सेक्स, स्त्रियांचे पुरुषांचे विचार, कामशक्ती,
लोभ, धन, घर या सगळ्या गोष्टींच्या मागे जो फिरत राहतो त्याच्या ज्योतीमध्ये साठलेली काजळी मात्र कधीच निघत नाही. ती काजळी घेतलेलीच ज्योत जगत राहते. दिसणाऱ्याला ज्योतही दिसते आणि त्यातली काजळीही दिसते. दिसणाऱ्या काजळीला नावं ठेवली जातात, तिला वाईट म्हटलं जातं. हे चांगले पण वाईट पण घेऊन तो मनुष्य जगत राहतो. पण जो साधना करतो तो साधक प्युरिफाय होतो, शुद्ध होतो. आणि शुद्ध ज्योत म्हणजे कशी, तर ज्या ज्योतीची काजळी झटकून टाकली ती ज्योत शुद्ध, निर्मळ, निर्वेद. आणि अशी शुद्ध ज्योत कशी निर्माण होते, तर गुरु महाराज भेटल्यानंतर गुरु महाराजांकडनं एकदा मंत्र घेतला की ते मंत्राचं सामर्थ्य त्या ज्योतीला सामर्थ्य देत राहतं. श्वासाश्वासांवर मंत्र बसवून दीर्घ श्वसन करत जेव्हा ध्यानाच्या अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःच्या ज्योतीचं निरीक्षण करत असता तेव्हा ती ज्योत अत्यंत प्रफुल्लित होते. स्वतःच्या कॅपॅसिटीपेक्षाही जास्त प्रकाश द्यायला लागते आणि तुमच्या प्रकाशानं तुमच्या आसपासचं अवघं विश्व प्रकाशमान होऊन निघतं. हे कर्तृत्व. कर्तृत्व म्हणजे नुसताच पैसा कमावणे नव्हे, नुसता स्नेह जाळणे नव्हे, तर मंत्र आणि मारुत, मंत्र आणि श्वास यांच्या शक्तींनी ती ज्योत प्रज्वलित करणं. प्रज्वलित करणं हा फार सुंदर शब्द आहे. ती ज्योत प्रज्वलित करणं, तिचं तेज वाढवणं. पण लक्षात असू द्या, ज्योतीचं तेज निश्चित वाढतं, पण स्नेह जास्त जाळला जात नाही. जसजसं त्या ज्योतीचं तेज आणि शांतता वाढत जाते तसतशी ती कमी स्नेह वापरून शांतपणे तेवत राहते. तिचा भडका होत नाही आणि ती विझत पण नाही. तिच्यात काजळी पण धरलेली नसते आणि ती निर्प्रकाशही नसते. ती शांत, सुंदर, सोज्वळ असा एक संघ प्रकाश घेऊन तेवत राहते. स्नेह अत्यंत हळूहळू जळत राहतो. ज्या वेळेला जीवनाची ज्योत त्या स्नेहात अडकून पडत नाही तेव्हा तिला एक धीर गंभीर शांतता, सुनील प्रकाश घेऊन तेवण्याची क्षमता तिच्यात निर्माण होते. पिवळ्या रंगाची दिसणारी ही ज्योत ज्या वेळेला मूलाधारात अडकून पडते त्यावेळेला ती लाल होते. लाल आग नेहमीच दाहकारी असते, तशी ती लाल लाल आग मूलाधारात अडकलेली ज्योत ही नेहमीच दाह निर्माण करत असते. पण लालसरपणा कमी होत जातो आणि तिला भगवेपणा येतो. दाह कमी होत जातो. इतरांना तापदायक असं वागणं कमी होत जातं ते स्वाधिष्ठानात. आणि मणिपुरात पोहोचल्यानंतर ही ज्योत पिवळ्या धम्म प्रकाशानं सगळा लालसरपणा, तामसीपणा सोडून त्या हरीनं पितांबर नेसावा. पीतांबर, पिवळं वस्त्र नेसावं, तशी ही पिवळी सुशांत ज्योत तेवत राहते ती मणिपुरात. मात्र मणिपुरातून ही ज्योत ज्या वेळेला अनाहतात पोचते तेव्हा तिचा लालसरपणा, पिवळेपणा सगळा संपून तिला एक निळी गरिमा प्राप्त होतो. कारण आता स्नेह आटत गेलेला असतो. स्नेहा पलीकडचं विशुद्ध तत्व आता जवळ करायचं असतं आणि विशुद्धीला पोचण्याच्या आधी शुद्ध तत्व गवसतं ते अनाहतामध्ये. आणि अनाहतामध्ये ही ज्योत निळी होत जाते. निळसर प्रकाश घेऊन ही अनाहतातली ज्योत जेव्हा विशुद्धीच्या अवस्थेला पोचते तेव्हा त्या ज्योतीला एक सुस्पष्ट असा सरस्वतीच्या वस्त्रांसारखा शुभ्रपणा, पांढरेपणा नाही म्हणत आहे मी, शुभ्रपणा प्राप्त होतो. आणि मग ज्या वेळेला हीच ज्योत गुरुचरणांपर्यंत पोचते त्यावेळेला तिचा लाल, भगवा, पिवळा, निळा, शुभ्र हे सगळे रंग संपलेले असतात आणि कुठलाही रंग नसलेला निर्विकार असा
अत्यंत तेजस्वी ज्ञानाचा प्रकाश त्या ज्योतीतनं फाकतो तो गुरुपदी पोचल्यानंतर. आणि म्हणून गुरुचरणांवरती माथा टेकवल्यानंतर जे शांत वाटतं, प्रशांत वाटतं, प्रसन्न वाटतं, उद्विग्नता संपते, मनाचा दाह संपून जातो, एक शांत गंगा यमुना सरस्वतीच्या शीतल प्रवाहासारखा शांत प्रवाह ज्या प्रकाशातून प्रवाहित होतो ते गुरुचरण म्हणजे त्या ज्योतीचं न दिसणार प्रकाश जाणवत असतो. त्या प्रकाशात आपल्याला सगळं दिसत असतं, मात्र त्या ज्योतीचं अस्तित्व जाणवत नाही. जिथं ज्योतीचं अस्तित्व संपतं आणि केवळ प्रकाश, केवळ ज्ञान आपल्यापर्यंत पोचत असतं, ती अवस्था म्हणजे सद्गुरु स्वरूपाची अवस्था. म्हणून सद्गुरु हे निर्गुण, निराकार, निस्तेज असं तेजस्वी तत्व आहे. निस्तेज एवढ्यासाठी की तेज आलं की तिथं दाह आला. जिथं तेजाचीही शांती घडून अत्यंत प्रशांत असा प्रकाश आपल्याला बघायला मिळतो, ते स्वरूप म्हणजे गुरुस्वरूप. एका लाल ठिणगीपासनं ते न दिसणाऱ्या प्रकाशमान अवस्थेपर्यंत पोचण्याचा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचा प्रवास आहे. आगपेटीची काडी उगाळून किंवा गारगोटी घासून निघते ती ठिणगी. ही ठिणगी असते मूलाधार, तिचा वणवा असतो मूलाधारातली होरपळ. हा वणवा आगीत रूपांतरित होतो ते स्वाधिष्ठानात, आणि त्याची ज्योत खऱ्या अर्थानं निर्माण होते. ज्याला पूर्ण पुरुष तत्व म्हटलेलं आहे, ती ज्योत निर्माण होते ती मणिपुरात. आणि मग त्या ज्योतीचा पिवळेपणा संपून एक शांत हृदयात तेवणारी निळी ज्योत तयार होते, ते अनाहत. हा निळेपणा पण संपतो आणि शुभ्र सरस्वतीच्या दातांवर, त्या मौक्तिकासारख्या दातांवरती एखादं प्रकाश किरण पडावं आणि त्याची अशी मंद लकाकी आपल्याला जाणवून जावी. ती शुभ्रता म्हणजे विशुद्धी. आणि हे सगळं संपून फक्त त्या प्रकाशात इतरांना काहीतरी दिसावं, ते गुरुस्वरूप आज्ञाचक्र. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.